नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण जो काही पॉईंट डिस्कस केला होता माझ्यामध्ये अँग्युलर ॲसेलरेशन, ठीक आहे. आणि अँग्युलर ॲसेलरेशनमध्ये आपण जवळजवळ 2 ते 3 एक्झाम्पल्स, प्रिव्हियस इयर एक्झाम्पल्स, ओके, आपण जे काही एक्झाम्पल्स मॅक्सिमम प्रमाणात डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो ते असे एक्झाम्पल्स राहिले पाहिजे प्रिव्हियस इयर, जेणेकरून आपल्याला ती एक आयडिया डेव्हलप होते की म्हणजे जो काही पेपरसाठी करणारे लोक आहे त्यांच्या मनात कशी आयडिया राहते. ओके, तो आपला उद्देश राहतो. ओके, आजचा आपला रोटेशनल डायनामिक्सचा 5वा लेक्चर आहे. बघा, रोटेशनल डायनामिक्सचा हा आजचा 5वा लेक्चर, ठीक आहे. मी जसं की तुम्हाला कोणत्या तरी लेक्चरमध्ये म्हटलं होतं की जवळजवळ आपल्याला या रोटेशनल डायनामिक्समध्ये सर्क्युलर मोशनची स्टडी करत असताना जवळजवळ आपल्याला 4 प्रकारचे ॲसेलरेशन शिकायचे आहे, ठीक आहे. पहिल्या प्रकारचा जो ॲसेलरेशन आपण शिकलो लास्ट लेक्चरमध्ये, अँग्युलर ॲसेलरेशन, ठीक आहे. अँग्युलर ॲसेलरेशन जो आपण शिकलो त्याच्यात आपण पुन्हा एक महत्त्वाची नोट शिकलो की नॉन युनिफॉर्म जर सर्क्युलर मोशन असेल तर अँग्युलर ॲसेलरेशन नॉन झिरो राहते, म्हणजे त्याची काही ना काही व्हॅल्यू राहते. जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर तो अँग्युलर ॲसेलरेशन कसं राहतो, झिरो. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणजे अँग्युलर ॲसेलरेशन तिचं एक्झिस्ट करत नाही. ओके, त्याचं रिझनही हे मी तिथे सांगितलं होतं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहिलं तर वेलॉसिटी काय ते लिनियर वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड कशी राहते, कॉन्स्टंट. मग वेलॉसिटी जर कॉन्स्टंट आहे, लिनियर वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड जर कॉन्स्टंट तर अँग्युलर वेलॉसिटी पण काय होऊ शकते, कॉन्स्टंट. मग अँग्युलर वेलॉसिटी जर कॉन्स्टंट झाली आणि कॉन्स्टंटचा जर डेरिव्हेटिव्ह आपण काढण्याचा प्रयत्न केला तर तो किती येतो, झिरो. म्हणून अँग्युलर ॲसेलरेशन कसं राहते, झिरो इन केस ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यानंतर नेक्स्ट ॲसेलरेशन आपल्याला शिकायचं आहे सेंट्रीपेटल ॲसेलरेशन. बघा, हा एक अतिशय महत्त्वाचा म्हणजे अँग्युलर ॲसेलरेशनपेक्षाही महत्त्वाचा सेंट्रिपिटल ॲसेलरेशन या चॅप्टरमध्ये आपल्याला कमी पडणार आहे. बघा, अतिशय सिंपल आहे. ओके, हाई ॲसेलरेशन म्हणजे अँग्युलर जेव्हा आपण मोशन परफॉर्म करतो, ठीक आहे, तेव्हा हा आपल्याला कामी येतो. जसं की फॉर एक्झाम्पल एकदम सिंपल, जसं की बघा, ॲसेलरेशनची जे काही युजली म्हणजे कॉमन किंवा बेसिक डेफिनेशन जी आहे ते ॲसेलरेशनची बेसिक डेफिनेशन काय की वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम जर चेंज झाली तर त्याला काय म्हणतो आपण, ॲसेलरेशन. काय म्हटलं मी, वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम जर चेंज झाली त्याला काय म्हणतो आपण, ॲसेलरेशन, ठीक आहे. चला, काही हरकत नाही. बघा, आता वेलॉसिटी 2 प्रकारे चेंज होऊ शकतो. एकतर वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज होते, नाहीतर वेलॉसिटीची काय चेंज होते, डायरेक्शन. इथं आहे ना लक्षात. ओके, वेलॉसिटी 2 प्रकारे चेंज होऊ शकते. वेलॉसिटी 2 प्रकारे चेंज होऊ शकते. एकतर वेलॉसिटीचं काय चेंज होणार, मॅग्निट्यूड, ठीक आहे. एकतर वेलॉसिटीचं काय चेंज होणार, डायरेक्शन. कारण की वेलॉसिटी ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. वेलॉसिटी कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर. मग वेक्टर क्वांटिटी आहे तर त्याकडे 2 गोष्टीला राहणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मॅग्निट्यूड आणि सेकंड गोष्ट म्हणजे काय, डायरेक्शन, ठीक आहे. आणि बघा, लक्षात घ्या, सेंट्रिपिटल ॲसेलरेशन म्हणजे काय, जेव्हा जेव्हा वेलॉसिटीचा डायरेक्शन चेंज होते विथ रिस्पेक्ट टू काय, विथ रिस्पेक्ट टू टाईम. लक्षात द्या, अतिशय सिंपल. जेव्हा जेव्हा वेलॉसिटीचे डायरेक्शन चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाईम तेव्हा जे ॲसेलरेशन फॉर्म होते त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल ॲसेलरेशन. येतं लक्षात. जेव्हा जेव्हा वेलॉसिटीचे काय चेंज होते, डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू टाईम. विथ रिस्पेक्ट टू टाईम तर फॅक्टर राहणार सर. जेव्हा जेव्हा वेलॉसिटीची फक्त डायरेक्शन चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाईम तेव्हा जे काय ॲसेलरेशन तयार होते त्याला काय म्हणायचं, सेंट्रिपिटल ॲसेलरेशन. बघा, आता बघा, फॉर एक्झाम्पल बघा, ओके, बघा, हा पार्टिकल इथं समजा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. हा पार्टिकल इथं समजा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, ठीक आहे. पहिले पार्टिकल इथं होता. ओके, वेलॉसिटीची, लिनियर वेलॉसिटीची डायरेक्शन कशी काढतो आपण, तो जो काही पॉईंट आहे सर्कलला त्याला काय ड्रॉ करायचं, टँजंट. समजा पार्टिकल फिरता फिरता इथं आला, ठीक आहे, वेलॉसिटीची डायरेक्शन काय झाली, चेंज. पार्टिकल इथं आला, वेलॉसिटीची डायरेक्शन काय झाली, चेंज. पार्टिकल इथं आला, वेलॉसिटीची डायरेक्शन काय झाली, चेंज. कोणतं मोशन होतं, युनिफॉर्म. म्हणजे इथंही त्याची जे काही मॅग्निट्यूड होता 5 मीटर पर सेकंड, इथंही काय होतं 5 मीटर पर सेकंड. प्रत्येक ठिकाणी वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा राहिला पाहिजे, सेम.
तेव्हाच आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. ओके, परंतु प्रत्येक पॉईंटवर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन काय होत आहे, चेंज. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन किती आहे, 0. अँग्युलर ॲक्सेलरेशन कसं आहे, 0. पण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इथं 0 आहे का, नाही. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन कसं आहे, नॉन 0. का, कारण की प्रत्येक पॉईंटवर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होत आहे, चेंज. विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटीचे डायरेक्शन काय होत आहे, चेंज. म्हणून कोणते ॲक्सेलरेशन, सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनला असं डिनोट करायचा, ए आणि सफिक्समध्ये काय लिहायचं, सी. ए सफिक्स इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची काही ना काही व्हॅल्यू राहणार कोणत्या, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. त्यानंतर बघा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घेऊ आपण. ठीक आहे, बघा ही व्हेलॉसिटीची डायरेक्शन. प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटीची डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होत आहे, चेंज. जसं नॉन युनिफॉर्म आहे तर व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड डिफरंट राहू शकतो. इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5. म्हणजे इथं अँग्युलर ॲक्सेलरेशन काही नाही काही राहणार, म्हणजे तो नॉन 0 राहणार. आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन तर राहणारच. का राहणार, कारण की प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होत आहे, सेम. म्हणून सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन पण किती राहते, नॉन 0. मला हे याच्यावरून हे सांगायचं होतं मला की मोशन तो पार्टिकल सर्क्युलर मोशन युनिफॉर्म, समजा तो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, पण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची काही ना काही व्हॅल्यू राहतो. ओके, याचा अर्थ काय झाला की सर्क्युलर मोशन आहे म्हणजे तिथं कोणतं ॲक्सेलरेशन आहे, सेंट्रिपिटल. ओके, हे झालं लक्षात. जसं पहा, हेही सर्क्युलर होतं, हेही सर्क्युलर होतं, पण युनिफॉर्म होतं, नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहो, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, कोणतंही अँग्युलर मोशन राहो, तिथं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन राहते. सर्क्युलर मोशन आहे म्हणजे कोणतं ॲक्सेलरेशन आहे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. जेव्हा जेव्हा सर्क्युलर मोशन आहे तेव्हा तेव्हा कोणतं ॲक्सेलरेशन आहे, सेंट्रिपिटल. त्याला काही घेणं देणं नाही, युनिफॉर्म राहो की नॉन युनिफॉर्म. त्याला फक्त एकच कंडिशन आहे की व्हेलॉसिटीची काय चेंज झाली पाहिजे, डायरेक्शन. मग युनिफॉर्ममध्ये पण व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होऊ शकते, नॉन युनिफॉर्ममध्ये पण व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होऊ शकते, नाही होतच आहे. चेंज होऊ शकते, नाही होतच आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहो, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहो, व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होणारच आहे. त्याच्यामुळे सगळ्याच केसेसमध्ये जेव्हा जेव्हा सर्क्युलर मोशन एखादा पार्टिकल परफॉर्म करतो तेव्हा तेव्हा तिथं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय करतो, एक्झिस्ट करतो. पण अँग्युलर ॲक्सेलरेशनचं तसं नाही. तुम्हाला ते मागच्या लेक्चरमध्ये मी अँग्युलर ॲक्सेलरेशन डिटेलमध्ये सांगितलं होतं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि ॲक्सेलरेशन ही एक कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. ॲक्सेलरेशन ही एक कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. त्याच्यामुळे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काढत असताना त्याचा आपल्याला मॅग्निट्यूड माहिती पाहिजे की कोणत्या मॅग्निट्यूडनं आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काढू शकतो. आणि दुसरी गोष्ट वेक्टर क्वांटिटी आहे तर आपल्याला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचं काय माहिती पाहिजे, डायरेक्शन. ओके, बघा पहिले आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनच्या मेन डेफिनेशनवर लक्ष देऊ. बघा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इक्वल्स टू राहते ओमेगा क्रॉस व्ही. ठीक आहे, वेअर ओमेगा इज अ अँग्युलर वेलॉसिटी अँड व्ही इज अ लिनियर वेलॉसिटी. हे लक्षात बघा. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची मेन डेफिनेशन आहे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची मेन डेफिनेशन आहे. आणि हे पूर्ण डेफिनेशन वेक्टर फॉर्ममध्ये आहे. कोणत्या फॉर्ममध्ये आहे, वेक्टर फॉर्ममध्ये. ठीक आहे, हे जे काही सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचे डेफिनेशन आहे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, वेक्टर फॉर्ममध्ये. ओके, वेअर ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी अँड व्ही इज लिनियर वेलॉसिटी. ठीक आहे, जसं तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये शिकलाच होता की व्ही आणि ओमेगा क्रॉस आरमध्ये हा रिलेशन होता, व्ही वेक्टर फॉर्ममध्ये. ओके, इथं व्हीच्या ठिकाणी तुम्ही काय पुट करू शकता, ओमेगा क्रॉस आर. देअरफॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन्स बिकम्स, बघा ओमेगा क्रॉस ब्रॅकेटमध्ये घ्यायचं ओमेगा क्रॉस आर असंही लिहू शकता तुम्ही. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम. हे सगळं वेक्टर फॉर्ममध्ये झालं. समजा तुम्हाला फक्त मॅग्निट्यूडमध्ये लिहायचं असेल तर बघा हा इक्वेशन आपण AC इक्वल्स टू ओमेगा इंटू व्ही लिहू शकतो. ठीक आहे, किंवा हा झाला समजा पहिला फॉर्मॅट. यालाच आपण AC इक्वल्स टू काय लिहू शकतो, बघा ओमेगाचा स्क्वेअर इंटू आर. म्हणजे हा झाला पहिला फॉर्म, हा झाला सेकंड फॉर्म. ठीक आहे, पुन्हा एक तिसरा फॉर्म येऊ शकतो. जसं की बघा आपल्याला एकच रिलेशन यूज करायचं आहे, व्ही इक्वल्स टू ओमेगा आर. तर ओमेगाच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, व्ही बाय आर. ओमेगाच्या ठिकाणी काय लिहू शकतो, व्ही बाय आर. पहा इक्वेशन 1 मध्ये ओमेगाच्या ठिकाणी मी काय टाकतो, व्ही बाय आर. देअरफॉर AC इक्वल्स टू बघा ओमेगाच्या ठिकाणी व्ही बाय आर इंटू व्ही इंटू व्ही स्क्वेअर बाय आर. ओके, हा झाला तुमचा तिसरा फॉर्मॅट. 3 फॉर्मॅट आहे. तुम्हाला बेसिकली एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना हे 3 फॉर्मॅट यूज करावं लागतं. हे तर वेक्टर फॉर्म झालं. हे काय झालं, वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म याच्यासाठी लिहितो आपण कारण की सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचे आपल्याला काय हवे, डायरेक्शन. काय हवी, डायरेक्शन. हे त्याला लक्षात, कारण की सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन एक वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे तिथे आपल्याला डायरेक्शन माहिती पाहिजे. त्याच्यासाठी हा आपण वेक्टर फॉर्म लिहिला. ठीक आहे,
इथं लक्षात ते 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. 3 फॉर्मॅट आहे, या तिन्ही फॉर्मॅटवर एक्झाम्पल्स येऊ शकते. कधी कधी तुम्हाला ओमेगा व्ही देऊन देणार, कधी कधी ओमेगा आर, कधी कधी व्ही आर देऊन देणार. ठीक आहे, या तिन्ही म्हणजे तिन्ही फॉर्मॅट किंवा तिन्ही फॉर्म्युले यूज करून तुम्ही सेंट्रिपिटल ॲसेलरेशन इझिली फाइंड आउट करू शकता. फक्त ही प्रॉपर वरची डेफिनेशन लक्षात ठेवायची, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हे मॅग्निट्यूड झालं. आता वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे आपल्याला तिचं काय पाहिजे, डायरेक्शन पण माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, डायरेक्शन. जसं की बघा डायरेक्शनसाठी लक्षात ठेवा, डायरेक्शन. ओके, सेंट्रिपिटल ॲसेलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. लक्षात ठेवा, सेंट्रिपिटल ॲसेलरेशन इज always directed towards the center. ठीक आहे, म्हणजे हा झाला सेंटर. ओके, सेंट्रिपिटल ॲसेलरेशनची ही डायरेक्शन. सेंट्रिपिटल ॲसेलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. ठीक आहे, आता हे कसं आलं. ओके, हे जे काही वाक्य लिहिलं मी असंच थोडी ना लिहिलं असणार आहे की नाही. हे वाक्य जे काही लिहिलं आपण असंच थोडी ना लिहिलं असलं. याचं काहीतरी रिझन आहे की सेंट्रिपिटल ॲसेलरेशन कोणत्याही पॉईंटला, समजा पार्टिकल इथे एक्झिस्ट करतो, सेंट्रिपिटल ॲसेलरेशन टुवर्ड द सेंटर. पार्टिकल समजा इथे एक्झिस्ट करतो तर सेंट्रिपिटल ॲसेलरेशन टुवर्ड द सेंटर. पार्टिकल इथे एक्झिस्ट करतो तर सेंट्रिपिटल ॲसेलरेशन टुवर्ड द सेंटर. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही सर्कम्फरन्सवर पार्टिकल कुठेही राहिला तर जो काही सेंट्रिपिटल ॲसेलरेशन राहतो याची डायरेक्शन कुठं राहते, टुवर्ड्स द सेंटर. आणि त्याच्या मॅग्निट्यूडसाठी हे 3 फॉर्म्युला यूज करायचं, ओमेगा इंटू व्ही, ओमेगा स्क्वेअर इंटू आर, व्ही स्क्वेअर बाय आर. ठीक आहे, आता बघा हे जी काही डेफिनेशन लिहिली मी की डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल ॲसेलरेशन इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. बघा याचं रिझन बघा हिथनं सॉल्व होते. बघा ओमेगा विच इज अ वेक्टर 1. ओके, अँग्युलर वेलॉसिटी एक वेक्टर क्वांटिटी आहे, लिनियर वेलॉसिटी पण काय क्वांटिटी आहे, वेक्टर. मग ॲसेलरेशन पण कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर. म्हणजे 2 वेक्टर क्वांटिटी एकत्र येतात आणि तिसरी जी काही फिजिकल क्वांटिटी फॉर्म होते ती जर वेक्टर राहिली तर याला कोणती डेफिनेशन म्हणतो आपण, क्रॉस प्रोडक्ट, अदरवाईज वेक्टर प्रोडक्ट. मी मागच्याही कोणत्या तरी व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितली की 2 वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन जी काही तिसरी फिजिकल क्वांटिटी फॉर्म करतात ती जर वेक्टर असेल तर ही कोणती डेफिनेशन, क्रॉस प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्ट. ठीक आहे, क्रॉस प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्ट. जसं की बघा फॉर एक्झाम्पल, जसं की समजा आता ह्या 2 वेक्टर क्वांटिटी आहे आणि ही तिसरी पण वेक्टर क्वांटिटी आहे. हिची जर डायरेक्शन काढायची असेल तर एक रूल आहे सिंपल. ठीक आहे, बघा पहिल्या वेक्टरपासून दुसऱ्याकडं जायचं. बघा समजा हा पहिला वेक्टर होता. ठीक आहे, समजा हा पहिला वेक्टर होता ओमेगा, हा दुसरा वेक्टर आहे व्ही. ठीक आहे, पहिल्या वेक्टरकडे असा हात ठेवायचा, दुसऱ्या वेक्टरकडे जायचं. ह्याच्या लक्षात तसं नाही जमत, उलटं नाही जमत. पहिल्या वेक्टरपासून दुसऱ्या, म्हणजे आपल्याला ओमेगापासून कोणाकडे जायचं आहे, व्ही. ओमेगापासून कोणाकडे जायचं आहे आपल्याला, व्ही. बघा हा होता ओमेगा. ठीक आहे, हा आहे व्ही. समजा फॉर एक्झाम्पल मी इथं समजून सांगतो, ओमेगाकडे हात ठेवायचा, व्हीकडे जायचं. ओके, हा जो काही थंब आहे कुठं पॉईंट करतो, इकडे. म्हणजे हा झाला बेटा डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल ॲसेलरेशन टुवर्ड्स द सेंटर. जसं की बघा एकदम 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. बघा समजा फॉर एक्झाम्पल पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे आणि अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे अँटी क्लॉकवाईज. पार्टिकल जेव्हा अँटी क्लॉकवाईज फिरतो तर अँग्युलर वेलॉसिटीचे डायरेक्शन कुठं राहते, अपवर्ड. ठीक आहे, अँग्युलर वेलॉसिटीचे डायरेक्शन कुठं राहते, अप. समजा पार्टिकल फिरता फिरता इथं आला. ठीक आहे, समजा तो इकडून असा जाऊन राहिला इकडं. ठीक आहे, या पॉईंटला ओके जर आपण टँजंट ड्रॉ केली तर ही कशाची डायरेक्शन झाली, अँग्युलर वेलॉसिटी. पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरत आहे, पार्टिकल कसा फिरत आहे, अँटी क्लॉकवाईज. त्याच्यामुळे त्याचा अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन अपवर्ड. आणि ही काही कशाची डायरेक्शन, बघा हा जो काही ब्लॅक पॉईंट आहे हा कशाची डायरेक्शन दाखवत आहे, अँग्युलर वेलॉसिटी. पार्टिकल इथे एक्झिस्ट करतो. ठीक आहे, पार्टिकल ज्या पॉईंटला या सर्कम्फरन्सला मी टँजंट ड्रॉ केला तर हा झालं पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी. ठीक आहे, आणि पार्टिकल असा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. ठीक आहे, बघा मी काय म्हटलं, पहिल्या वेक्टरपासून दुसऱ्या वेक्टरकडे जायचा. हा झाला ओमेगा, हा झाला व्ही. बघा ओमेगाकडे हात ठेवला, व्हीकडे गेलो. पॉईंट हा जो काही थंब आहे कुठं पॉईंट करतो, टुवर्ड्स. म्हणजे हा जो काही सर्कल आहे या सर्कलच्या सेंटरकडं, टुवर्ड्स द सेंटर. बघा परत एकदा इथेही सांगून देतो तुम्हाला. बघा समजा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. ठीक आहे, समजा या पॉईंटला आपल्याला काढायचा. ही झाली पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी. ठीक आहे, ही झाली पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी.
इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता बघा, पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. पार्टिकल कसा फिरत आहे? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज फिरल्यामुळे त्याचा जो काय अँग्युलर वेलॉसिटी राहते त्याची डायरेक्शन ही झाली. इथं लक्षात, ही पार्टिकलची कशाची डायरेक्शन झाली? अँग्युलर वेलॉसिटी. हा झाला अँग्युलर वेलॉसिटीचा वेक्टर, हा झाला लिनियर वेलॉसिटीचा वेक्टर. कुठून कुठं जायचं? ओमेगापासून व्ही. ठीक आहे. बघा, हा असा ओमेगाकडे हात ठेवला, कोणाकडे गेलो? व्हीकडं. कुठं पॉईंट करत आहे? टुवर्ड्स द सेंटर. कुठं पॉईंट करत आहे? इथं लक्षात, हा होता ओमेगा, हा होता व्ही. ओमेगाकडून कुणाकडे जायचं? व्हीकडं. बघा, थंब कुठं आला? टुवर्ड्स द सेंटर. थंब कुठं आला? टुवर्ड्स द सेंटर. आता हा जो काही म्हणजे वेक्टर आहे, हा वेक्टर इथं मला दाखवता नाही येत आहे. ठीक आहे. 3 डायमेन्शनल डायग्राम आहे. हा वेक्टर मला इथं दाखवता नाही येत. ॲक्च्युली हा वेक्टर इथे आहे, हा वेक्टर इथे आहे, तिकडे गेलो टुवर्ड्स द सेंटर. याच्या लक्षात, हे जे काही वाक्य लिहिले ना, हे इथनं ती डेफिनेशन काय झाली? तयार झाली. ओके. ठीक आहे. बघा, परत एक महत्त्वाचं एकदम इम्पॉर्टंट नोट की ज्यावर महाराष्ट्र CET एक्झाम्पल विचारू शकते. ठीक आहे. एखादा पार्टिकल आहे, पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. पार्टिकल कोणता मोशन परफॉर्म करत आहे? सर्क्युलर. मग पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे तर कोणतं ॲक्सेलरेशन राहते? सेंट्रिपिटल. अँग्युलर ॲक्सेलरेशन राहते नाही राहते माहीत नाही, त्याच्यासाठी कंडिशन आहे. UCM असन तर राहते, UCM असन तर तो अँग्युलर ॲक्सेलरेशन 0 राहते, नॉन UCM असन तर नॉन 0 राहते. परंतु आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय म्हणजे पार्टिकलमध्ये सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे. मग सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन पासून जे काही वर्क डन तयार होते ते किती राहते? हा महाराष्ट्र CETचा क्वेश्चन आहे. पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय म्हणजे त्याच्याकडे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे, त्याच्याकडे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे, तर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनमुळे होणारं वर्क डन किती राहते? वर्क डन ड्यू टू सी म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. वर्क डन ड्यू टू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू. ठीक आहे, काही हरकत नाही. बघा, वर्क डनचा फॉर्म्युला घ्या. वर्क डनचा काय फॉर्म्युला राहते? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा. स्टँडर्ड डेफिनेशन. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट नाही, FD कॉस थीटा. F म्हणजे काय? फोर्स. D म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. थीटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. थीटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. बघा, आता जसं पार्टिकल इथं आहे, ओके, ज्या डायरेक्शननं वेलॉसिटी आहे त्याच डायरेक्शनने त्याचं काय राहणार? डिस्प्लेसमेंट. हे तर लक्षात, ज्या डायरेक्शननं वेलॉसिटी आहे त्या डायरेक्शननं त्याचं काय राहणार? डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आणि ज्या डायरेक्शननं पार्टिकलचं ॲक्सेलरेशन आहे त्या डायरेक्शननं काय राहणार? फोर्स. हे तर लक्षात, ज्या डायरेक्शननं पार्टिकलची वेलॉसिटी आहे त्या डायरेक्शनने त्या पार्टिकलचं काय राहणार? डिस्प्लेसमेंट. ज्या डायरेक्शननं पार्टिकलचं ॲक्सेलरेशन आहे त्या डायरेक्शननं पार्टिकलचं काय राहणार बेटा? फोर्स. हा झाला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन कोणामुळे क्रिएट झाला? सेंट्रिपिटल फोर्स. ओके. आता सेंट्रिपिटल फोर्स पण टुवर्ड द सेंटर आहे. याची एक वेगळी कहाणी आहे, सांगतो. सध्यापुरतं लक्षात ठेवा का सेंट्रिपिटल फोर्सची पण डायरेक्शन कुठे आहे? टुवर्ड द सेंटर. मग फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये अँगल किती तयार होत आहे? 90 डिग्री. म्हणजे थीटा इक्वल्स टू किती राहते हो? 90 डिग्री. मग थीटाची व्हॅल्यू जर इथं टाकली तर कॉस 90 किती येते? 0. म्हणजे वर्क डन ड्यू टू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन किती राहते? 0. 100% सांगतो, अशा पॉईंटवर एक्झाम्पल्स येण्याचे चान्सेस राहतात. 100% सांगतो. इथं लक्षात, ज्या डायरेक्शननं पार्टिकलची वेलॉसिटी आहे त्या डायरेक्शननं काय घ्यायचं? डिस्प्लेसमेंट. तसंच राहणार ना, तो पुढं धावत आहे तर त्या डायरेक्शननं वेलॉसिटी, ज्या डायरेक्शननं डिस्प्लेसमेंट त्या डायरेक्शननं वेलॉसिटी. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, ज्या डायरेक्शननं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे त्या डायरेक्शननं सेंट्रिपिटल काय? फोर्स. ते नंतर सांगतो सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर काय राहते. ठीक आहे. त्याच्यामुळे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये अँगल झाला 90, कॉस 90 राहते 0, 0 इंटू समथिंग 0. देअरफॉर वर्क डन ड्यू टू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन बिकम्स 0. लक्षात ठेवायचं नेहमीसाठी. ठीक आहे. बघा, यानंतर 2 एक प्रिव्हियस एक्झाम्पल्स बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जो काही सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा कॉन्सेप्ट शिकला, ठीक आहे, त्यावर 2 एकदम इझी एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे. दोन्ही प्रिव्हियस इयर एक्झाम्पल्स आहे. CBSE AIPMT 2011, ओके, AIPMT 2011ला आलेले दोन्ही क्वेश्चन्स आहे. अतिशय इझी. बघा, अ पार्टिकल मूव्ज इन अ सर्कल. पार्टिकल सर्कलमध्ये फिरत आहे किंवा पार्टिकल सर्क्युलर मोशन काय करत आहे? परफॉर्म करत आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे. ऑफ रेडियस 25 सेंटीमीटर. पार्टिकल जो काही सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता तिथली रेडियस दिली आहे 25 सेंटीमीटर. ॲट 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद. याचा अर्थ फ्रिक्वेन्सी किती देऊन आहे आपल्याला? 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद. 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद. ठीक आहे. द ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल. आपल्याला काय विचारलं? ॲक्सेलरेशन. ठीक आहे. एक लक्षात घ्या,
बघा, जेव्हा जेव्हा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, ठीक आहे, त्याच्याकडं अँग्युलर ॲक्सेलरेशन राहू शकते, नाही राहू शकत. पण इथं आपल्याला असं काही म्हटलं नाही की युनिफॉर्म आहे की नॉन युनिफॉर्म. मग सर्क्युलर मोशन आहे म्हणजे कोणतं ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे? सेंट्रिपिटल. समजलं ना? सर्क्युलर मोशन आहे म्हणजे कोणता? सेंट्रिपिटल. कारण की जेव्हा जेव्हा सर्क्युलर मोशन आहे तेव्हा तेव्हा तिथं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन राहणार म्हणजे राहणारच. त्याच्यामुळे कोणतं ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे? सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा मी फॉर्म्युला सांगितलं बघा, ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ठीक आहे, बघा तुम्हाला काय देऊन आहे? आर. ठीक आहे, म्हणजे हा फॉर्मॅट यूज करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय देऊन आहे? फ्रिक्वेन्सी. पण हे काय झालं? अँग्युलर वेलॉसिटी. परंतु अँग्युलर वेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सीमध्ये रिलेशन आहे 2πf. म्हणजे ओमेगाच्या ठिकाणी किती टाकू मी? 2π इंटू एफ, त्याचा होल स्क्वेअर इंटू आर. ठीक आहे, 2π तर कॉन्स्टंट आहे, एफ पण तुम्हाला दिलेला. आता काही मोठी गोष्ट नाही बघा, देअरफॉर स्क्वेअर करा. बघा 4π एफचा स्क्वेअर इंटू आर. आता सगळ्या व्हॅल्यू पुट करा. 4 इंटू पायचा स्क्वेअर इंटू एफ किती देऊन आहे? 2, 2चा स्क्वेअर 4 इंटू आर किती देऊन आहे? 25. सेंटीमीटरमध्ये आहे, मीटरमध्ये कन्वर्ट करू 10⁻⁻² मीटर. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बघा आता बघा 4π स्क्वेअर एफ किती देऊन आहे? 2, 2चा काय केला आपण? स्क्वेअर. रेडियस देऊन आहे इतकी. चला काय हरकत नाही. बघा आता बघा 4 चौक इथे किती झाले बेटा? 16 इंटू पायचा स्क्वेअर इंटू 25. बघा 10⁻10. जर खाली आलं तर काय होते? 10⁻+10. 10⁻+10 म्हणजे किती हो? 100. 10⁻+10 म्हणजे किती? 100. बघा 25 एक 25, 25 चौक 100, 4 एक 4, 4 चौक 16 म्हणजे 4π स्क्वेअर. किती राहिलं बेटा? 4π स्क्वेअर. ठीक आहे, तुम्हाला ऑप्शन दिसतं इथं 4π स्क्वेअर. ठीक आहे, आणखी तुम्हाला एक थोडं मी तिथे विसरलो, ॲसेलरेशनचं युनिट काय राहायला पाहिजे? वेलॉसिटी पर युनिट टाईम. वेलॉसिटीचं युनिट काय राहते? मीटर पर सेकंद. ठीक आहे, ॲसेलरेशन म्हणजे काय? वेलॉसिटी पर युनिट टाईम. ॲसेलरेशन म्हणजे काय? वेलॉसिटी पर युनिट टाईम. टाईमचं युनिट काय राहते? सेकंद, म्हणजे मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. हे कोणतं युनिट झालं? एसचा युनिट. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं युनिट लिहायचं मीटर पर सेकंद स्क्वेअर. त्याने इथं असं म्हटलं आहे की जे काही तुम्ही ॲसेलरेशन फाइंड आउट करता ते कशात फाइंड आउट करायचं? मीटर पर सेकंद स्क्वेअर, म्हणजे एसचा युनिट. इथं लक्षात. अतिशय इझी म्हणजे एक्झाम्पल्स आहे. ओके, CBSE IPMTL आला बघा, हाही एक्झाम्पल्स तसाच आहे, काही याच्यात काही मोठी कहाणी नाही आहे, किंवा हाही एक्झाम्पल्स मी नाही सांगितलं तरी तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. बघा याचंही सोल्युशन बघा, तीच सेम कहाणी आहे. अ पार्टिकल मूव्ज इन अ सर्कल ऑफ अ रेडियस. तो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, ज्या सर्कलची रेडियस तुम्हाला R = किती देऊन आहे? 5 सेंटीमीटर विथ अ कॉन्स्टंट स्पीड. ओके, इथं कॉन्स्टंट काय बेटा? स्पीड. कॉन्स्टंट स्पीड आहे म्हणजे हा कोणता सर्क्युलर मोशन आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कॉन्स्टंट स्पीड आहे म्हणजे कोणता? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर ॲसेलरेशन किती राहते? 0. हे असं आपलं चाललं पाहिजे डोक्यात. ठीक आहे, त्यानंतर बघा आपल्याला काय देऊन आहे? टाईम पिरियड. ओके, हा जो काही पार्टिकल आहे एक कम्प्लीट सर्कल करण्यासाठी जो काही टाईम पिरियड लागतो त्याला किती आहे? 0.2 टाइम्स पाय सेकंद. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं? द ॲसेलरेशन ऑफ द पार्टिकल. बघा अँग्युलर ॲसेलरेशन काय आहे इथं? 0. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? फक्त सेंट्रिपिटल ॲसेलरेशन. का? कारण की त्याचं सर्कल परफॉर्म करते. सर्क्युलर मोशन आहे म्हणजे सेंट्रिपिटल ॲसेलरेशन आहे, आणि सेंट्रिपिटल ॲसेलरेशनचा फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ठीक आहे, आपल्याला रेडियस देऊन आहे, आपल्याला ओमेगा देऊन नाही. ठीक आहे, मग ओमेगा आणि टाइम पिरियडमध्ये रिलेशन आहे 2π/t, त्याचा होल स्क्वेअर इंटू आर. इथं लक्षात, ओमेगा = 2π/t हे रिलेशन आहे. मग ओमेगा दिलेला नव्हता पण टी दिलेला होता, मग ओमेगा टी मध्ये कन्वर्ट केला. बघा आता हे सिम्पल कॅल्क्युलेशन्स करा. देअरफॉर सेंट्रिपिटल ॲसेलरेशन 2π स्क्वेअर इंटू टीचा स्क्वेअर इंटू आर, 4π स्क्वेअर डिवाइडेड टाइम पिरियड किती आहे? 0.2. 0.2ला आपण 2 × 10⁻⁻1 लिहू. ठीक आहे, इथं लिहू पाय आणि त्याचा होल काय करू? स्क्वेअर इंटू आर. रेडियस किती देऊन आहे आपल्याला? किती देऊन आहे? 5. 5 × 10⁻⁻2 सेंटीमीटरचा आपण कशात कन्वर्ट केला? मीटरमध्ये. बघा 4π स्क्वेअर. बघा 2चा स्क्वेअर किती झाला? 4 × 10⁻⁻1 × 2 10⁻⁻2 इंटू पायचा स्क्वेअर इंटू इथं काय शिल्लक राहिला? 5 × 10⁻⁻2. आता एकदम सिम्पल आहे. बघा पाय स्क्वेअर काय झाला? कॅन्सल. 10⁻⁻2 10⁻⁻2 काय झाला? कॅन्सल. 4 काय झाला? कॅन्सल. फक्त काय शिल्लक राहिला? 5. म्हणजे काय? 5 मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. ऑप्शन राहणारच, 5 मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. एकदम सिंपल कॅल्क्युलेशन्स आहे, कोणी पण करू शकते असे कॅल्क्युलेशन्स. याच्या लक्षात. बघा
येणाऱ्या पुढल्या लेक्चरमध्ये अजून टँजेन्शियल ॲसेलरेशन आहे आणि नेट ॲसेलरेशन आहे, या दोन्ही आपण गोष्टी बघण्याचा प्रयत्न करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.